मित्रांनो नमस्कार। मी आजपासून भारतीय न्याय संहिता या विषयावर व्हिडिओ तयार करत आहे। तुम्हाला माहितीच आहे की पूर्वीचा भारतीय दंडविधान ज्याला आपण इंडियन पिनल कोड म्हणतो 1860 सालचं होतं, ते सध्याच्या सरकारने रिप्लेस करून त्या ठिकाणी BNS जे भारतीय न्याय संहिता 2023 ही लागू करण्यात आलेली आहे। हे जे नवीन कायदा आहे तो तुम्हाला माहिती आहे 1 जुलै 2024 पासून संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला आहे। आता मी आपल्या या व्हिडिओद्वारे हा जो भारतीय न्याय संहिता 2023 जो 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे त्याची संपूर्ण माहिती ही अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा समजावी अशा पद्धतीने समजून सांगण्याचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार आहे। हे एकाच व्हिडिओमध्ये होणारं काम नाहीये, याच्यासाठी अंदाजे 10 ते 12 किंवा त्यापेक्षाही जास्त व्हिडिओ मला करावे लागतील, कारण संपूर्ण कायदा मला हा अत्यंत सोप्या भाषेत, मग तो LLB च्या विद्यार्थ्यांसाठी, LLM च्या विद्यार्थ्यांसाठी, काही MPSC ला बसणारे, पोलीस परीक्षेला बसणारे लोक असतात त्यांच्यासाठी, एवढंच नव्हे तर कुठलाही कसलाही कायद्याशी संबंध नसणाऱ्या सामान्य माणसाला सुद्धा भारताचे दंडविधान काय आहे हे समजावे म्हणून हा व्हिडिओ मी तयार करत आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण BNS 2023 भारतीय न्याय संहिता 2023। तर हा जो कायदा आहे यामध्ये एकूण 358 सेक्शन्स आहेत आणि एकूण 20 चॅप्टर मध्ये याची विभागणी करण्यात आलेली आहे। तुम्हाला माहितीच आहे इंडियन पिनल कोड 1860 सालचं जे होतं त्याच्याशी जर तुलना केली तर हा जो कायदा आहे याच्यामध्ये अनेक सेक्शनची संख्या कमी झालेली तुम्हाला दिसेल, परंतु वास्तव वेगळं आहे। सेक्शन कमी झाले असले तरी ते कसे झालेले आहेत कमी ते मी तुम्हाला सांगेन। काही सेक्शन अमालगमेट करण्यात आलेले आहेत, तर त्यामुळं 511 सेक्शन जिथं होते त्या सर्व सेक्शनला 358 सेक्शन मध्ये आणि 20 चॅप्टर मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। समजून घेण्यासारखे हा विषय आहे, अत्यंत सोप्या भाषेत मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। हे 1860चं जे IPC होतं ते लॉर्ड मॅकॉलेच्या काळामध्ये तयार झालं होतं, 1835 ला तयार झालं होतं, परंतु त्याला मान्यता 1860 ला जेव्हा आपल्याकडं 1857चं बंड झालं, प्रसिद्ध आहे ते बंड, त्यावेळी ब्रिटिशांनी इंडियन पिनल कोड 1860 साली हे लागू केलं भारतासाठी आणि तेव्हापासून सतत आतापर्यंत त्यामध्ये अपवादात्मक बदल किंवा अमेंडमेंट सोडता ते जसंच्या तसं आतापर्यंत सुरू होतं। आता ज्यावेळी ते कायदे करण्यात आले होते ते जर आत्ताच्या काळाशी जर पाहिलं तर अनेक गोष्टी त्यामध्ये विसंगत होत्या, काही सेक्शनची काही गरज नव्हती आणि काही सेक्शनची गरज निर्माण झालेली आहे। ते सगळं एकत्र आणून एक कोडिफिकेशन करून त्याला भारतीय न्याय संहिता असं नाव देण्यात आलेलं आहे। संहिता म्हणजे सुद्धा इंग्लिशमध्ये कोड म्हणतो आपण। आता कोड आणि लॉ मध्ये काय फरक आहे तर कोड म्हणजे हे अगोदरच असलेले जे सेक्शन्स आहेत, जे कायदे आहेत त्याचं कोडिफिकेशन करणं त्याला संहिता म्हणतात, आणि लॉ म्हणजे एखादा वेगळा कायदा तयार करणं। उदाहरणार्थ पोक्सो ऍक्ट आहे तर तो एक कायदा नव्याने तयार केला, पण ह्या कायदा नव्याने नाही केलेला, अगोदरच जे सेक्शन्स आहेत त्याचं एकत्रीकरण करून कोडिफिकेशन केलेलं आहे, म्हणून ह्याला भारतीय न्याय संहिता असं संबोधलं जातं।
तर हा जो भारतीय न्याय संहिता हा जो कायदा आला त्यामध्ये एकूण 358 सेक्शन्स आहेत आणि त्यातला जो 358 सेक्शन आहे त्यांनी हा जो इंडियन पिनल कोड होता आपला 1860चा तो रिपील करण्यात आलेला आहे अशी घोषणा सेक्शन 358 केलेली आहे। आता एमपीएससीच्या परीक्षेमध्ये वगैरे विचारलं जातं कधी कधी की हा कायदा कधी अस्तित्वात आला, त्याचा काय नंबर आहे वगैरे। तर आपण एक लक्षात ठेवा की या कायद्याला म्हणतात की भारतीय न्याय संहिता ऍक्ट ऑफ 45 ऑफ 2023 45/2023 म्हणजे 2023 सालची जेवढे कायदे करण्यात आले त्यातला 45 नंबरचा जो कायदा आहे तो हा कायदा आहे। आता या कायद्याला राष्ट्रपतीची मान्यता कधी मिळालेली होती तर या कायद्याला 25 डिसेंबर 2023 ला मान्यता मिळाली होती। कधी कधी काय होतं आपल्याला की हा कायदा 24 पासून आला म्हणून त्या कायद्याचं नाव चुकतं सांगताना की भारतीय न्याय संहिता आपण 2023 म्हणायचं, 24 म्हणायचं नाही। 24 ला ते लागू झाला परंतु त्याला मान्यता ही 25 डिसेंबर 2023 ला मिळाली होती। त्यामुळं ज्या दिवशी मान्यता मिळाली त्या दिवसापासून त्याला भारतीय न्याय संहिता 2023 असंच म्हणावं लागेल आणि त्याला प्रेसिडेंटची जी ॲसेंट आहे, स्वीकृती जी आहे ते 25 डिसेंबर 2023 ला मिळालेली होती आणि लागू झाला तो 1 जुलै 2024 ला लागू झाला। आता हा जरी कायदा लागू झाला असला तरी कधी कधी एमपीएससी मध्ये वगैरे परीक्षेत प्रश्न विचारतात की असा कोणता सेक्शन आहे की जो अद्याप लागू झालेला नाही। तर सेक्शन 106 सब क्लॉज 2 ऑफ BNS ऍक्ट इज नॉट मेड ऍप्लिकेबल टिल टुडे। हा 106 सब क्लॉज 2 काय होता? हिट अँड रन। तर मला माहिती असेल त्याच्याबद्दल बरेचसे आंदोलनं झाले की त्याला 10 वर्षाची गंभीर शिक्षा वगैरे ठेवलेली होती वगैरे। त्यामुळं जरी भारतीय न्याय संहिता लागू झालेली असली तरी त्यातलं कलम 106 सब क्लॉज 2 अद्याप लागू करण्यात आलेलं नाही। हे पण एमपीएससीच्या आणि सगळ्याच लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे। तर अशा रीतीनं हा जो कायदा आहे तो 106 सब क्लॉज 2 सोडून बाकीचे सर्व कलम थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया। आता पूर्वी काय होतं की एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर असा शब्द वापरत होते परंतु 2019 पासून जसं 370 कलम रद्द केल्यापासून काश्मीरला सगळे भारताचे कायदे लागू झालेले आहेत आणि त्यामुळं आता एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर असं कधी म्हणण्याची आवश्यकता नाही। मित्रांनो, इंडियन पिनल कोडमध्ये एकूण 23 चॅप्टर होते, आता या नवीन कायद्यामध्ये 20 चॅप्टर आहेत। हा फरक आहे। आता हा नवीन कायदा करत असताना अनावश्यक जे सेक्शन्स होते जुने काही ते वगळण्यात आलेले आहेत। उदाहरणार्थ पूर्वी काय होतं की एखाद्यानं जर आत्महत्येचा प्रयत्न केला तर सेक्शन 309 प्रमाणे तो गुन्हा समजला जात होता, ते कलमच काढून टाकलेले आहे। आता जसं काही अनावश्यक कलम कमी केलेली आहेत तसं नवीन कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार नवीन काही गुन्ह्यांची ऍडिशन करण्यात आलेलं आहे आणि ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर असा कुठला गुन्हा आहे की तो नव्यानं सामील करण्यात आलेला आहे? तुम्ही बघताय वेळोवेळी की लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे, म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की प्रॉमिस टू मॅरी बाय डिसीटफुल मीन्स। प्रॉमिस टू मॅरी बाय डिसीटफुल मीन्स असं एक कलम या नवीन कायद्यामध्ये प्रत्येक सेक्शन हा कुठं कुठं घातलेला आहे मी नंतर सांगेन, परंतु महत्वाचे जे ऍडिशन करण्यात आलेले आहेत ते मी आपल्याला सांगतोय की लक्षात घ्या। पहिलं हा प्रॉमिस टू मॅरी बाय डिसीटफुल मीन्स। सेकंड मॉब लिंचिंग म्हणजे समूहानं हल्ले करून एखाद्या व्यक्तीला ठार मारणं, पाठलाग करणं। त्यानंतर ऑर्गनाइज्ड क्राईम हा एक सेक्शन त्यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर टेररिझम आणि कम्युनिटी सर्व्हिस हे काही नव्यानं त्यामध्ये ऍड केलेले गोष्टी आहेत ह्या नवीन कायद्यामध्ये। लक्षात घ्या, नवीन कायद्यानं नवीन काय आणलं तर प्रॉमिस टू मॅरी बाय डिसीटफुल मीन्स हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे। लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवायचे नंतर मी नव्हेच म्हणायचं तर ते आता चालणार नाही। त्यानंतर मॉब लिंचिंग म्हणजे एखाद्या धर्माच्या किंवा एखाद्या समूहाच्या पाठलाग करून त्याला ठार मारणं। त्यानंतर ऑर्गनाइज्ड क्राईम हा एक गुन्हा ठरवण्यात आलेला आहे, पूर्वी नव्हतं। टेररिझमची डेफिनिशन
आपल्या जुन्या IPC मध्ये नव्हती, ती नव्यानं आणलेली आहे. आता तुम्ही म्हणाल कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय? हा पाचवी नवीन गोष्ट आणली कम्युनिटी सर्व्हिस. तर कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे त्या गुन्हेगाराचं रिफॉर्मेशन करण्याच्या हेतूने, म्हणजे त्याला सुधारण्याची संधी देण्याच्या हेतूनं त्याला शिक्षा अशा प्रकारची द्यायची की त्याला कम्युनिटी सर्व्हिस म्हणतात. उदाहरणार्थ त्याला सांगायचं की एखाद्या ठिकाणी तू 10 झाडं लाव किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन तू सेवा दे. अशा प्रकारे एक कुठला तरी चित्रपट होता, एक जुना पिक्चर आम्हाला आठवतो तसा राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट आहे की त्याच्यामध्ये शिक्षा दिलेली असते की त्याच्या हातून अपघातामध्ये जो माणूस मयत झालेला आहे त्याच्या घरी जाऊन तू त्याची सेवा कर, त्याच्या कुटुंबाची. अशा प्रकारची जी शिक्षा होती ते रिफॉर्मेटिव्ह थेअरीमध्ये येते. तर ह्याला कायद्याचं आतापर्यंत आपल्याकडं असं नव्हतं. काही जजेस, काही लोक देत होते अशा शिक्षा, जा बाबा तू जाऊन तिथं. पण ते कुठल्या गोष्टींसाठी? पेट्टी ऑफेन्सेस, सिग्नल तोडलेला आहे, ट्रॅफिकचे रूल्स भंग केलेले आहेत, एक पेट्टी स्वरूपाचे गुन्हे असतील तर त्यामध्ये हे कम्युनिटी सर्व्हिस नावाचा एक शिक्षेचा प्रकार आहे तो वापरला जात होता. पण त्याला आता वैधानिक स्वरूप हे नवीन या भारतीय न्याय संहिता यामध्ये देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण समजून घ्या की हे जे 5 मी आता सांगितलेले आयटम आहे हे या कायद्यामध्ये नव्याने इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, माझी तुम्हा सर्वांना विनंती राहील की माझे हे व्हिडिओ पाहत असताना तुम्ही शक्यतो बेअर ऍक्ट उपलब्ध करा आणि समोर जर तुम्ही बेअर ऍक्ट ठेवून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या आयुष्यभर या गोष्टी लक्षात राहतील. तुम्ही विद्यार्थी असाल, लॉचे स्टुडंट असाल तर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये उपयोग होईल. आता तुम्ही वकिली करत असाल तरी त्याचा उपयोग होईल, कारण आपल्या कानावर आणि ह्याच्यावर ऐकण्यात परफेक्ट सेक्शन बसलेले आहेत की 302 म्हणजे मर्डर, 420 म्हणजे चिटिंग. तर हे सगळं आता आपल्याला वॉशआउट करून नवीन सेक्शनचा जर स्टडी चांगला करून जर लक्षात ठेवायचं असेल तर ते एक आव्हान आहे. आणि त्याकरता तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असताना बेअर ऍक्ट जर समोर ठेवला तर मला खात्री आहे की माझे एवढे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कधीही BNS या नवीन झालेल्या कायद्याचा धसका बसणार नाही आणि त्याचा निश्चितच उपयोग होईल. तर आता आपण हे प्रामुख्याने तुम्हाला सांगितले की नवीन 5 आयटम कोणते आणलेत. यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे की क्लासिफिकेशन ऑफ धिस BNSचं क्लासिफिकेशन करत असताना आपण चॅप्टर वाईज बघणार आहे. तर पहिला चॅप्टर कुठला आहे? तर ऍज युज्युअल प्रत्येक कुठलाही कायदा घेतला तर तुम्हाला दिसेल प्रिलिमिनरी असं म्हटलेलं दिसेल, प्रिलिमिनरी. तर प्रिलिमिनरीमध्ये काय असतं तर त्याचं कायद्याचं नाव असतं की धिस ऍक्ट मे बी कॉल्ड ॲज भारतीय न्याय संहिता आणि त्याची ऍप्लिकेबिलिटी. आणि दुसरा सेक्शन जो आहे तो चॅप्टर जो आहे, पहिला चॅप्टर प्रिलिमिनरी, दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे तुम्हाला सांगतो पनिशमेंट आहे. आणि त्या देत असताना त्याच्या डेफिनिशन्स आहेत. सेक्शन 2 मध्ये सर्व डेफिनिशन दिल्यात. पूर्वी तुम्ही पहा इंडियन पिनल कोडमध्ये 2 सेक्शन पासून 76 पर्यंत सगळ्या डेफिनिशन्सच होत्या. तर आता त्यांनी काय केलेलं आहे की सेक्शन 2 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असं खाली आणलेलं आहे आणि सर्व डेफिनिशन एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ज्या 75-76 सेक्शन्स होते ते सगळे 38 सेक्शन मध्येच बसवलेले आहेत. सब क्लॉज 38 आहेत सेक्शन 2चे, म्हणजे डेफिनिशन क्लॉजचे. त्यानंतर चॅप्टर 3 जो आहे तो चॅप्टर 3 दिलेला आहे तो जनरल एक्सेप्शन्स. तुम्हाला आठवत असेल की जनरल एक्सेप्शन सेक्शन 76 पासून इंडियन पिनल कोडमध्ये होतं. तर त्याच्याऐवजी या ठिकाणी चॅप्टर 3 मध्ये जनरल एक्सेप्शन दिलेलं आहे. चॅप्टर 4 मध्ये अबेटमेंट, क्रिमिनल कॉन्स्पिरसी ह्या गोष्टी चॅप्टर 4 मध्ये आणलेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल पहा, त्या अबेटमेंट जो होता पहिला पूर्वी, अबेटमेंट आणि कॉन्स्पिरसी हे विखुरलेलं होतं. तर त्याच्याऐवजी त्यांनी एकाच चॅप्टरमध्ये अबेटमेंट, कॉन्स्पिरसी, इंटेन्शनल एड, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इनक्वाइट क्राईम, अपूर्ण गुन्हे, हे जे आहेत ते एकत्र आणलेत. अटेम्प्ट, अबेटमेंट, कॉन्स्पिरसी, याला आपण इनक्वाइट क्राईम, तुम्ही जर अभ्यास केला असेल IPCचा, इनक्वाइटचा अर्थ काय, INCHOAT स्पेलिंग आहे त्याचं, इंचोएट आहे स्पेलिंग, पण उच्चार त्याचा इनक्वाइट क्राईम आहे, म्हणजे अपूर्ण गुन्हे. अपूर्ण गुन्हे असं का म्हटलंय तर आपण पाहिलं अबेटमेंटमध्ये बाय इंड्युसमेंट, बाय इंटेन्शनल एड और बाय कॉन्स्पिरसी तो गुन्हा केलेला असतो. म्हणजेच प्रत्येकाचा सहभाग हा सारखाच असेल असं नाही, तरीही कायदा समजतो की ॲज इफ द ऍक्ट इज कमिटेड बाय हिमसेल्फ अँड देअरफॉर द ऍक्ट अबेटेड नीड नॉट बी कमिटेड वगैरे ते प्रिन्सिपल्स होते. आणि म्हणून अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याच्यासाठी
इन्क्वाईट क्राईम असं म्हटलं जात होतं. चॅप्टर 4 मध्ये अबेटमेंट वगैरे दिल्यानंतर चॅप्टर 5 जो आहे तो पण अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला लिगल प्रॅक्टिसच्या दृष्टीनं आणि सामान्य माणसांना सुद्धा. त्याच्यात काय दिलेलं आहे, ऑफेन्स अगेन्स्ट दी वुमन अँड चाइल्ड. वुमन अँड चाइल्ड हा शब्द, आता चाइल्डची डेफिनिशन ही आयपीसी मध्ये कधीही नव्हती, परंतु आता ऑफेन्स अगेन्स्ट वुमन अँड चाइल्ड हा एक सेपरेट टॉपिक करण्यात आलेला आहे, म्हणून त्याचं आता महत्व लक्षात घ्या. ऑफेन्स अगेन्स्ट वुमन अँड चाइल्ड. पूर्वी हे ऑफेन्सेस होते, जागेवर होते ते ऑफेन्सेस, परंतु काय झालं की ते विखुरलेले होते. म्हणजे महिलांच्या बद्दलचे जे काही गुन्हे असतील, रेप एकीकडे होतं, त्यानंतर त्याचं अगेन्स्ट मॉडेस्टी वेगळ्या ठिकाणी होतं, चाइल्ड बद्दलचं तर विषयच नव्हता. तर आता काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये की एक सेपरेट चॅप्टर 5 हा ऑफेन्स अगेन्स्ट वुमन अँड चाइल्ड अशा पद्धतीचा हा गुन्हा जो आहे हा नव्यानं चॅप्टर ऍड करण्यात आलेला आहे. तर त्याची पण तुम्ही वेगळी दखल घ्या, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा प्रॅक्टिसच्या दृष्टीनं. हे आहे. आता मी काय करणार आहे की प्रत्येक सेक्शन सुद्धा नंतर तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे, परंतु जे आता सांगितले चॅप्टर प्रिलिमिनरी, त्यानंतर डेफिनिशन्स, जनरल एक्सेप्शन्स, अबेटमेंट, त्यानंतर ऑफेन्स अगेन्स्ट वुमन, आणि त्यानंतर मग सुरुवात होते चॅप्टर 6 ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी. ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी तुम्हाला माहिती आहे मर्डर पासून सुरुवात होत होती. 300 सेक्शन होता, मर्डर, कल्पेबल होमिसाइड, अमाउंटिंग टू मर्डर, नॉन अमाउंटिंग टू मर्डर वगैरे. तर त्याच्याऐवजी आता चॅप्टर काय दिलेला आहे, चॅप्टर 6 मध्ये ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी हे अमालगमेट करून एकत्रितरित्या दिलेले आहेत. आता त्याचे सेक्शन कुठले आहेत ते नंतर सांगेन. आता मी तुम्हाला जनरल तुम्हाला माहिती देतोय. टोटल या BNS कानावर पडून लक्षात राहिलं पाहिजे. BNS भारतीय न्याय संहिता. बऱ्याच लोकांना अजून पूर्ण नाव माहित नाही. भारतीय न्याय संहिता हे नाव आपल्याला लक्षात पाहिजे. तर त्याची आपण आज सुरुवात करतोय. तर लक्षात घ्या, टोटल आपल्याला 20 चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. टोटल सेक्शन 358 असले तरी खऱ्या अर्थानं 357 आहे. 358 आहे तो रिपील क्लॉज आहे, म्हणजे त्यांनी फक्त घोषणा केली आहे की आयपीसी रिपील झाला म्हणून. तर आपल्याला प्रत्येक चॅप्टरचा विस्तारानं अभ्यास आता करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. त्यानंतर चॅप्टर 7 येतो. त्यामध्ये दिलेलं आहे की ऑफेन्स अगेन्स्ट द स्टेट. ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट पूर्वी आयपीसी मध्ये जे होतं तेच या ठिकाणी पण आहे, पण त्याचा चॅप्टर आता नंबर बदललेला आहे, 7 मध्ये आणलेला आहे. चॅप्टर 8 मध्ये आणलेलं आहे ऑफेन्स अगेन्स्ट आर्मी, नेव्ही एटसेट्रा. त्यानंतर जो आहे तो चॅप्टर 9 तो ऑफेन्सेस रिलेटिंग टू इलेक्शन्स. पूर्वी सुद्धा होता सेक्शन 171 होत असेल तर पहा तुम्ही 171 ABCD ऑफेन्स अगेन्स्ट इलेक्शन्स होतं. म्हणजे निवडणुकी संदर्भात ब्राईब देणे, पैसे वाटणे, निवडणुकीला उभं राहण्यापासून परावृत्त करणे, एखाद्याला इंड्यूस करणे, अशा प्रकारे त्याची व्याप्ती होती पूर्वी. त्यानंतर येतो चॅप्टर 10. ह्या चॅप्टर 10 मध्ये काय दिलेलं आहे, ऑफेन्स रिलेटिंग टू कॉइन अँड करन्सी. कॉइन अँड करन्सीच्या विरुद्धचे गुन्हे हे देखील पूर्वीच्या इंडियन पिनल कोडमध्ये होते, परंतु आता त्याचा समावेश केलेला आहे चॅप्टर 10 मध्ये. त्यानंतर चॅप्टर 11 ऑफेन्सेस रिलेटिंग टू पब्लिक ट्रँक्विलिटी. पब्लिक ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता आणि सुव्यवस्थेच्या विरुद्धचे गुन्हे, ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी हे दिलेलं आहे. आता नवीन चॅप्टर प्रमाणे चॅप्टर 11 प्रमाणे दिलेलं आहे. आणि त्यानंतर दिलेलं आहे चॅप्टर 12. त्यामध्ये दिलेलं आहे ऑफेन्स बाय ऑर अगेन्स्ट दी पब्लिक सर्वंट. आता एमपीएससीच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न किंवा तुम्हाला कुठेही विचारला जाऊ शकतं ते म्हणजे हा जो पब्लिक सर्वंट आहे ह्या पब्लिक सर्वंट मध्ये कोण येऊ शकतं. तर सहजासहजी विचारलं जाऊ शकतं की वेदर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आमदार, खासदार हे पब्लिक सर्वंट आहेत का. तर तुम्ही सहज म्हणाल की हो, पण ते इंडियन पिनल कोडमध्ये आणि भारतीय न्याय संहितेमध्ये सुद्धा जो आमदार खासदार आहे हे पब्लिक सर्वंट नाहीत. अँटी करप्शन ऍक्ट नुसार ते पब्लिक सर्वंट म्हणले जातील, परंतु आयपीसी साठी त्यांना पब्लिक सर्वंट गणलेलं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक महत्वाची केस आहे बॅरिस्टर AR अंतुले यांच्या केसमध्ये कोर्टानं एक डिक्लेअर केलेलं आहे की
IPC साठी हे जे आमदार खासदार आहेत हे पब्लिक सर्वंट धरले जाणार नाहीत. ज्या गोष्टीसाठी जो कायदा केलेला आहे त्याच गोष्टीसाठी तो वापरायचा असतो, इतर गोष्टींसाठी त्याचा वापर करता येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा इंडियन पिनल कोड मधल्या ज्या डेफिनेशन आहेत त्या IPC साठीच वापरायच्यात. आणि जर एखादी गोष्टीची डेफिनेशन IPC मध्ये किंवा ह्या भारतीय न्याय संहितेमध्ये नाही सापडली तर त्याच्यासाठी तुम्हाला जनरल क्लॉजेस ऍक्ट वापरता येईल, अदरवाईज नाही. जर तिथं डेफिनेशन आहे, चाइल्डची डेफिनेशन इथं आहे तर चाइल्डची डेफिनेशन इथंच वापरायची. जर पब्लिक सर्वंटची डेफिनेशन भारतीय न्याय संहितेमध्ये दिलेली आहे तर तीच डेफिनेशन इथं तुम्हाला वापरता येईल, दुसरी डेफिनेशन वापरायचा अधिकार तुम्हाला नाही. चॅप्टर 13 टॉक्स अबाउट द कंटेम्प्ट ऑफ लॉफुल अथॉरिटी. त्याच्याबद्दल चॅप्टर 13 मध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे, त्याला शिक्षा किती आहे दिलेलं आहे. त्यानंतर चॅप्टर 14 मध्ये अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे तुमच्यासाठी, गिव्हिंग फॉल्स एव्हिडन्स. याला आता इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे तो लक्षात घ्या. वकील मंडळींना माझी विनंती आहे की तुम्ही हा सेक्शन खास वाचा. त्याला आता शिक्षा वाढवून 14 वर्षाची शिक्षा देण्यात आलेली आहे आता. म्हणून तरतूद नीट पहा. आपण सहजासहजी बऱ्याच वेळा ऍडवाइस करतो, चल जाऊ दे शब्देवर बोललं म्हणून काय बिघडलं, पण आता त्याला फार गंभीर स्वरूप देण्यात आलेलं आहे. पूर्वी शिक्षा कमी होती, आता गिव्हिंग फॉल्स एव्हिडन्ससाठी खूप मोठी शिक्षा नमूद करण्यात आलेली आहे. तर त्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. त्यानंतर येतो चॅप्टर 15, त्यामध्ये पब्लिक हेल्थ अँड सेफ्टी याचे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर एक आपला चॅप्टर 16 ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलिजन, धर्माबद्दलचे गुन्हे. त्यानंतर महत्वाचा चॅप्टर जो येतो तो ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी, म्हणजे थेफ्ट, रॉबरी, डेकॉइटी जे होतं की नाही ते आता चॅप्टर 17 मध्ये आणलेलं आहे. चॅप्टर 18 मध्ये आणलेलं आहे डॉक्युमेंट अँड प्रॉपर्टी मार्क, ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट्स अँड प्रॉपर्टी मार्क्स. चॅप्टर 19 मध्ये आणलेलं आहे क्रिमिनल इंटिमिडेशन, इन्सल्ट, डिफॅमेशन एक्सेट्रा जे आहे ते चॅप्टर 19 मध्ये आणलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो चॅप्टर दिलेला आहे तो महत्वाचा नाही, कामाचा नाही. चॅप्टर 20 हा रिपीलचा आहे, म्हणजे पूर्वीचा कायदा जो आहे तो रिपील करण्यात आल्याची घोषणा चॅप्टर 20 मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक फ्रेमवर्क चॅप्टर 1 पासून ते चॅप्टर 20 पर्यंत सांगितलेलं आहे. सेक्शनला आता आम्ही हात लावलेला नाही, परंतु तुम्हाला जर डीप मध्ये BNS भारतीय न्याय संहिता या विषयाचा चांगल्या प्रकारे जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर मी जो हा जो चॅनल काढलेला आहे त्या चॅनलचं नाव आहे ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर YouTube चॅनल. तर तुम्ही तो चॅनल जर सबस्क्राईब केला तर तुम्हाला मी वेळोवेळी ह्या BNSच्या संदर्भात जे काही व्हिडिओ टाकीन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन ऑटोमॅटिक मिळेल. त्याचा तुम्हाला निरोप मिळाल्यासारखं समजायचं आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि तुमच्याकडनं मला एक अपेक्षा अशी आहे की याचं सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याकरता तुम्ही व्हिडिओची माहिती सर्वांना द्या, विद्यार्थ्यांना माहिती होऊ द्यात, सामान्य माणसाला माहिती होऊ द्यात. आज आपण जे वातावरण बघतोय ते कायद्याच्या अज्ञानामुळे खूप मोठे नुकसान आपलं स्वतःचं व्हायला लागलेलं आपल्याला दिसतोय समाजामध्ये. कायद्याचा अभ्यास फक्त वकिलांनाच असावा असा नाही. दंडसंहिता काय केल्यानंतर, काय गुन्हा केल्यानंतर किती मोठी शिक्षा होऊ शकते हे जर सामान्य माणसापर्यंत पोहोचलं तर ते गुन्हा करण्यापासून परावृत्त होतील. आपण एक लॉ अबाइडिंग सिटीजन आहोत. आपली जबाबदारी केवळ वकिली करण्याचीच नाही तर सामान्य माणसाला कायदा समजून सांगण्याची, बाबा रे हे असं केलं तर असं होईल, तुझं नुकसान होईल, हे सुद्धा सांगण्याची आपली जबाबदारी आहे. तर त्या दृष्टीनं हा जो भारतीय न्याय संहिता जो आहे तो विषय जो आहे तो सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची तुम्ही जबाबदारी स्वतः स्वीकारा. अनेक लोकांना सांगा. मी खूप सोप्या भाषेत प्रत्येक व्याख्या सेक्शन 1 पासून ते 357 पर्यंत समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होऊ द्या. पोलीस परीक्षा देणारे, पोलीस होणारे लोक असतात त्यांना काही माहिती नाही क्रिमिनल लॉचं, तर त्यांच्यासाठी भारतीय न्याय संहिता, नव्यानं आलेलं जे क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, नव्यानं आलेला जो एव्हिडन्स ऍक्ट आहे, ह्या सर्वाची माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजपासून मी ही सुरुवात केलेली आहे. आज तुम्हाला प्राथमिक माहिती मी या कायद्याची दिलेली आहे. तर तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब केला, इतरांना सांगितलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर त्यांना फायदा होईल आणि पर्यायानं एक सिटीजन, नागरिक म्हणून आपला सर्वांनाच फायदा होईल. तर आज मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो. उद्या दुसरा व्हिडिओ मी करेन.
आज मी तुम्हाला 20 चॅप्टरचे नावं काय आहेत, त्याची विभागणी कशी करण्यात आलेली आहे, सेक्शन्स किती आहेत, कधीपासून कायदा लागू झालेला आहे, याची एक प्रस्ताविक माहिती मी दिली. तर तुम्ही ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर हे यूट्यूब चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. धन्यवाद.